तर आज होता रे बा आपल्या घरी हळदीचा कार्यक्रम. तर चला मग सांगतो कसं झाला कुठे झाला. तर पण थांबा ते असं म्हणून काही पाहू नका तुम्ही. ते सगळं काही तुम्ही सुरुवात पासून पहा. तोपर्यंत फॉलो नशी करेल तर तेवढं पटपट फॉलो करून टाका. तर काय म्हणता मग पोट्टे कशा सर्वांना मनापासून जय भीम जय महाराष्ट्र. पहिली तर आपण सरकती डायरेक्ट भांडे घ्यायला आलो बा, कारण की आपल्याला स्वयंपाकासाठी भांडे लागणार होते. ते झप भांडे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे रप घेऊन घेतले आणि सरकती निघालो आपण डायरेक्ट घराच्या रस्त्यावर बा. आता ते भांडे तर आणून घेतले आपण. आता राहिलता विषय आपला मंडपचा, कारण की आपल्याला मंडप बी आणणं होता बा. मंडप आणून घेतला, मंडप उभा करून दिला. आता राहिलता विषय आपला कार्यक्रम सुरू करायचा. इकडे कार्यक्रम चालू करून दिला बांगड्या भरायचा. आता याचा कार्यक्रम कधी खतम होते कधी नाही. आता तोपर्यंत मधला चला मधला आपण पहिले जेवण करून घेऊ, कारण की सकाळपासून आपण काही खाल्लं नाही बा. आपण जेवण करेपर्यंत इकडे सगळं हळदीचा कार्यक्रमचं डेकोरेशन करून टाकलं बा. त्याच गोष्टीला आपण हळदीचे कपडे घालून घेतले बा, कारण की हळदीचा कार्यक्रम आपला लवकरच सुरुवात होणार होता. हळदीचा कार्यक्रम सुरू व्हायच्या पहिले पूजा करून घेतली सगळी. जे आपण पिकर आणले होते पहिले ते पिकर काही वाजत नाही जात बा. त्याच कारणामुळे आपल्या पोट्टे डायरेक्ट दुसरी नवीन पिकर आणून टाकले बा. चला फायनली 1 वाजता आपल्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू झाला बा. आणि आता मी अचानक काही व्हिडिओ तर काही काढणं झालं नाही तर बा, पण जेवढं काढणं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवतो. हळद झाल्यानंतर आता फुल राडा चालू आहे यायचा. आणि आता किती वाजेला राडा होणार आता मलाही माहित नाही यायलाही माहित नाही. महासंघ तर डायरेक्ट अचानक भयानकच हमला झाला बा. पुरं पिवळं जरत करून टाकलं आपल्याला. सकाळची 4 वाजवलं तर यायचा डान्स काही थांबूच नाही राहिला बा. डान्स चालूच आहे पुरं खतरनाक पैकी यायचा. आपल्या घरच्या पाहुण्याचं म्हणणं तर एकच आहे, हा दिवस काही बारोबार येत नाही. तर चला पोट्टो मग आम्ही करतो डान्स. आता तुम्ही एक काम करा, तेवढं फॉलो करून टाका. हा एक सांगू राहिलो, आता आपल्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम आहे आणि सिनेमॅटिक व्हिडिओ काढला नाही असं होणार का बा. सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्ही उद्या पाहून घ्या आणि कसं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला पोट्टो मग आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यात लोक घ्या तुमच्या भावाले फॉलो करून. सर्वांना मनापासून जय भीम.